Hello friends. In the chapter halogen derivatives, in chemical properties and in reactions of haloarenes, in the last lecture we studied the topic reaction of haloarenes with metals, and in that topic we studied the reactions of haloarenes with sodium metal, and that was the Woods-Fittig reaction and Fittig reaction. Now in this lecture we are going to study reactions of haloarenes, and those reactions are nucleophilic substitution reactions. Nucleophilic substitution reactions or SN reactions of haloarenes. Now it is very important to know that the aryl halides show very less reactivity or poor reactivity towards SN reactions. म्हणजेच न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या हॅलोअरिन्स मध्ये किंवा अरिल हलाइड्स मध्ये खूपच कमी प्रमाणात दिसून येतात किंवा त्या डिफिकल्टली होतात, सहजासहजी होत नाहीत. The reasons behind this fact are, first reason is resonance effect, which is observed in aryl halides or haloarenes, and second reason is sp2 hybrid state of carbon. Now we know that the resonance effect is observed in aromatic compounds in the rings, and also the carbon atoms in the aromatic ring are sp2 hybridized, जे डबल बॉन्ड अल्टरनेट असणारे हे कंपाउंड्स असतात, आणि त्या रिंग मध्ये जे कार्बन असतात ते sp2 हायब्रिडाइज्ड असतात. न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन हे खास करून sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन वर इझिली होतात, आणि म्हणून sp2 हायब्रिड स्टेट कार्बनचे असल्यामुळे आणि दुसरा इफेक्ट म्हणजे रेझोनन्स इफेक्ट, या दोन्ही कारणामुळे अरिल हलाइड्स मध्ये सबस्टिट्यूशन रिएक्शन्स, पर्टिक्युलरली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स ह्या कमी प्रमाणात दिसून येतात. Now let us see how the resonance occurs in aryl halide. Now this is an example. It is chlorobenzene. The molecule is chlorobenzene. We know that there are 3 lone pairs of electrons on chlorine in chlorobenzene. म्हणजे या क्लोरीन वर 3 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्यापैकी कोणतीही एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इट इज इन कॉन्जुगेशन विथ द पाय इलेक्ट्रॉन्स इन द अरोमॅटिक रिंग. म्हणजे या ठिकाणी फिनिल रिंग जे आहे त्याच्यामध्ये 3 पाय बॉन्ड्स, म्हणजे 3 पाय बॉन्ड आहेत, आणि 6 पाय इलेक्ट्रॉन्स, 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. ह्याच्यामध्ये या क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच झालेला आहे त्या कार्बनच्या जवळची जी पाय इलेक्ट्रॉनची पेअर आहे त्या पाय इलेक्ट्रॉनच्या पेअर बरोबर क्लोरीनची एक पेअर, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ही कॉन्जुगेशन मध्ये असते. सो इट इज इन कॉन्जुगेशन विथ पेअर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. So due to this lone pair of electron on chlorine, it is donated to form the double bond between carbon and chlorine. ज्या ठिकाणी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचं डोनेशन होतं आणि कार्बन आणि क्लोरीन मध्ये डबल बॉन्ड तयार होतो. तर या ठिकाणी डबल बॉन्ड तयार झाल्यामुळे ह्या कार्बनला 5 बॉन्ड तयार होतील, 2 क्लोरीन बरोबरचे, 2 या ठिकाणी डबल बॉन्ड कार्बन बरोबरचा आणि एक सिंगल बॉन्ड कार्बन बरोबरचा. अँड इट इज नॉट पॉसिबल because carbon is tetravalent, and therefore this pi bond is broken. म्हणजे बेन्झीन किंवा फिनिल रिंग मधला हा पाय बॉन्ड ब्रेक होतो, and this electron pair pi electrons they form the negative charge on the neighboring carbon atom. या शेजारच्या ज्या कार्बनवर क्लोरीन आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येतो या ठिकाणी, म्हणजे ती इलेक्ट्रॉन पेअर पाय इलेक्ट्रॉनची या ठिकाणी निगेटिव्ह चार्जच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी येते. इन द नेक्स्ट स्ट्रक्चर दिस निगेटिव्ह चार्ज फॉर्म्स डबल बॉन्ड हियर इन द नेबरिंग बॉन्ड. कार्बन कार्बन या ठिकाणी जो सिंगल बॉन्ड आहे त्या ठिकाणी ह्या निगेटिव्ह चार्ज
इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि त्या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होतो आणि असं झाल्यामुळे पुढच्या कार्बनवर 5 बॉन्ड होतील म्हणजे पुढच्या अगोदरचे डबल बॉन्ड हे तयार झालेले डबल बॉन्ड आणि एक हायड्रोजन असतो या कार्बनवर आणि म्हणून या ठिकाणी 5 बॉन्ड तयार होतात आणि म्हणून पुढच्या डबल बॉन्ड मधला एक बॉन्ड म्हणजे पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि ते इलेक्ट्रॉन पुढच्या कार्बनवर या ठिकाणी आपण पॅरा पोझिशन म्हणू या पॅरा पोझिशनच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज तयार होतो. सो दिस इज द स्ट्रक्चर नंबर 3. So here double bond is formed newly. Double bond in this position is broken and negative charge is formed at this para position. In the next step, पुढच्या resonance structure मध्ये we observe that this negative charge forms double bond here in the next neighboring bond where single bond is there. ज्या ठिकाणी जिथे अगोदर सिंगल बॉन्ड आहे त्या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होतो आणि त्याच्या पुढे डबल बॉन्ड असल्यामुळे मग त्या ठिकाणचा डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि ते इलेक्ट्रॉन त्याच्या पुढच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज तयार करतात. दिस इज स्ट्रक्चर नंबर 4 वी ऑब्झर्व. ज्या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज तयार झालेला आहे तिथे डबल बॉन्ड हा नव्याने तयार झालेला आहे आणि मग नंतर पुढच्या स्टेपमध्ये हा निगेटिव्ह चार्ज पुन्हा पुढच्या ह्या बॉन्डवर इथं डबल बॉन्ड तयार करतो या पोझिशनला. म्हणजेच आता ज्या ठिकाणी क्लोरीन अटॅच झालेला आहे त्या ठिकाणी त्या कार्बन आणि त्याच्या शेजारच्या कार्बनवर डबल बॉन्ड तयार होतो आणि असा डबल बॉन्ड तयार झाल्यामुळे पुढचा बॉन्ड कार्बन क्लोरीनचा बॉन्ड परत ब्रेक होतो म्हणजे जो डबल बॉन्ड तयार झालेला होता तो ब्रेक होतो आणि ते इलेक्ट्रॉन पुन्हा क्लोरीनवर जातात. आता ज्यावेळेस या ठिकाणी कार्बन आणि क्लोरीनच्या मध्ये डबल बॉन्ड तयार झाला होता त्यावेळेस कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो कारण क्लोरीनला या ठिकाणी 2 बॉन्ड. क्लोरीन हा मोनोव्हॅलंट ॲटम आहे परंतु तरी सुद्धा डबल बॉन्ड या ठिकाणी तयार झाला इलेक्ट्रॉन डोनेशनमुळे आणि म्हणून क्लोरीनवर पॉझिटिव्ह चार्ज आलेला असतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज इट इज स्टॅबिलाइज्ड in the resonance structure with the negative charge which is present on ortho position first, then para position and then second ortho position. म्हणजे हे दोन्ही ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन वर जो डेव्हलप झालेला निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज क्लोरीनवरच्या पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रलाइज करत असतो या स्ट्रक्चर्स मध्ये आणि म्हणून हे रेझोनन्स स्ट्रक्चर्स स्टॅबिलाइज्ड असतात, स्टेबल असतात. आता या ठिकाणी तुम्ही पुढच्या स्ट्रक्चर मध्ये बघू शकता. It is the resonance hybrid of chlorobenzene. Resonance hybrid म्हणजे हा सगळ्या रेझोनन्स स्ट्रक्चर्सचा किंवा रेझोनेटिंग फॉर्म्सचा कॉम्बिनेशन हायब्रिड असं म्हणूया आपण त्याला. हिअर यू सी द निगेटिव्ह चार्ज इज रिटर्न ॲट द सेंटर म्हणजेच हा पूर्ण रिंग मध्ये निगेटिव्ह चार्ज फिरत असतो रेझोनन्स इफेक्ट होत असताना म्हणून ॲट द सेंटर अँड द डबल बॉन्ड्स विच चेंज देअर पोझिशन्स थ्रू आउट द रेझोनन्स इट इज शोन बाय डॉटेड लाईन्स. डॉटेड लाईन याचा अर्थ डबल बॉन्डची पोझिशन या ठिकाणी फिक्स नाही ती चेंज होत राहते ज्यावेळेस रेझोनन्स इफेक्ट होत राहतो आणि क्लोरीन कार्बन मधला एक बॉन्ड सुद्धा या ठिकाणी डॉटेड लाईन दाखवलेला आहे म्हणजे तो रेझोनन्स हायब्रिड या ठिकाणी हे स्ट्रक्चर आहे. असं असल्यामुळे काय होतं रेझोनन्स इफेक्टमुळे रिएक्टिव्हिटी या अरिल हलाइड्सची कमी होते. रिएक्टिव्हिटी का कमी होते कारण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होण्यासाठी कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक व्हायला पाहिजे परंतु अल्किल हलाइड्स मध्ये कार्बन क्लोरीन बॉन्ड हा प्युअरली सिंगल बॉन्ड असतो. त्याची बॉन्ड लेंथ जास्त असते, बॉन्ड स्ट्रेंथ कमी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल अल्किल क्लोराइड मधला एखादा बॉन्ड तुम्ही CCl बॉन्ड घेतला तर त्याची बॉन्ड लेंथ असते 178 पिकोमीटर्स 178 पिकोमीटर आणि अरिल हलाइड्स मध्ये जो कार्बन क्लोरीन बॉन्ड आहे इट शोज डबल बॉन्ड नेचर इन 3 ऑफ द रेझोनन्स स्ट्रक्चर्स. जेवढे रेझोनेटिंग फॉर्म्स किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत त्यापैकी 3 स्ट्रक्चर मध्ये कार्बन क्लोरीन डबल बॉन्ड दाखवतो म्हणजेच डबल बॉन्ड नेचर रेझोनन्स स्ट्रक्चर मध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे अरिल हलाइड्स मध्ये काही प्रमाणामध्ये CCl बॉन्ड हा डबल बॉन्ड नेचर दाखवतो and therefore its bond length is less. It is shorter than the CCl bond in alkyl halides. जे तो shorter असतो and therefore it is stronger. Shorter म्हणजे किती तर CCl bond length in chlorobenzene it is observed to be 169 picometers 169 पिकोमीटर की जी अल्किल क्लोराइड्स मध्ये
178 पिकोमीटर्स आहे. सो therefore the CCl bond in aryl halides is shorter and stronger and therefore it is difficult to break. It is not easy to break. म्हणून त्याची बॉन्ड ब्रेकिंग डिफिकल्ट असते, इझिली तो ब्रेक होत नाही आणि म्हणून न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इझिली होणार नाही. कारण हा बॉन्ड जर ब्रेक झाला नाही तर दुसरा न्यूक्लियोफाइल त्या ठिकाणी येऊ शकणार नाही, जे सबस्टिट्यूशन होणार नाही. अँड देअरफोर the nucleophilic substitution reactions in haloarenes are difficult to take place or they have poor reactivity towards nucleophilic substitution reactions. Now the next topic is SN reactions with cleavage of CX bond in haloarenes proceed with difficulty. म्हणजे मी आता सांगितलं तुम्हाला की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स पुअर रिॲक्टिव्हिटी हॅलोअरेन्स मध्ये असते, परंतु काही विशिष्ट कंडिशन मध्ये, हार्ड कंडिशन मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हॅलोअरेन्स मध्ये होऊ शकतात, बट दे प्रोसीड विथ डिफिकल्टी. म्हणजे त्या होणारच नाही असं नाही, होतील, परंतु काही विशिष्ट हार्ड कंडिशन आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायला लागतात. काय करावं लागतं या ठिकाणी? फॉर एक्झाम्पल क्लोरोबेन्झिन मध्ये आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करायची आणि आपल्याला हायड्रॉक्सिल ग्रुप OH ग्रुप क्लोरीनच्या जागेवर त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायचा. मग अशा वेळेस आपल्याला पहिली कंडिशन म्हणजे हाय टेम्परेचर वापरावं लागेल. सो क्लोरोबेन्झिन reacts with nucleophile OH minus. Now this nucleophile will be from the aqueous KOH or aqueous NaOH, sodium hydroxide or potassium hydroxide. आपण अल्किल हलाइड्सच्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितल्या होत्या, त्याच पद्धतीने रिएजंट या ठिकाणी सोडियम हायड्रॉक्साइड और पोटॅशियम हायड्रॉक्साइड हा वापरला जाईल आणि मग OH minus will be nucleophile, but the temperature should be high, 623 Kelvin. You can see here on the arrow it is written that 623 Kelvin. म्हणजे हाय टेम्परेचरला ही रिॲक्शन तुम्हाला करावी लागेल. Also प्रेशर इज टू बी इन्क्रीज, म्हणजे प्रेशर सुद्धा तुम्हाला वाढवावं लागेल अँड दॅट इज 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे 300 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला ही रिॲक्शन करावी लागते. म्हणजेच नॉर्मल अल्किल हलाइडची रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन OH मायनस न्यूक्लियोफाइल ज्यावेळेस सबस्टिट्यूट करतो हॅलोजनला, त्यावेळेस ती बॉइलिंग टेम्परेचर म्हणजे साधारण 100 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला रिॲक्शन होते, म्हणजेच 373 केल्विन. आता या ठिकाणी टेम्परेचर असतं 623 केल्विन अँड नॉर्मल रिॲक्शन इन अल्किल हलाइड टेक्स प्लेस at 1 atmosphere pressure. Here the pressure required is 300 atmosphere. That means 300 times than the normal pressure. Also we have to provide here in the secondly H3O plus, that means the aqueous solution or dilute solution of acid. So dilute acid H3O plus is provided here, or it is also called as acidified water. Then and then only this reaction will take place and the product will be phenol. So here OH minus replaces Cl minus. So OH is attached on the place of chlorine on phenyl ring. So the product is phenol. Now next concept in the same topic is presence of electron withdrawing group at ortho or para position or at both the position, ortho and para positions, increases the rate of reactivity of haloarenes towards nucleophilic substitution reactions. What is this concept? So if we have to increase the nucleophilic substitution reaction rate in haloarenes, then we can use the substituted haloarene. Now substituted haloarene means at ortho or para position, if there is the electron withdrawing group means electron taking group, electron accepting group, for example nitro group, NO2 group, such group increases the reactivity of haloarenes. Now for example here
You see the first example. This compound is para-nitrochlorobenzene or 4-nitrochlorobenzene. त्याच्यामध्ये नायट्रो ग्रुप हा पॅरा पोझिशनला आहे and it is electron withdrawing group. म्हणून काय होतं, in presence of NaOH, this reaction takes place at 433 Kelvin. 433 केल्विनलाच ही रिएक्शन होईल in presence of the acidified water or dilute acid H3O plus हा कॅटलिस्ट म्हणून काम करतो. We get the product para-nitrophenol. para-nitrophenol product तयार होईल or 4-nitrophenol IUPAC नेम. म्हणजेच या ठिकाणी 623 केल्विन किंवा 300 atmosphere प्रेशर एवढी कंडिशनची आवश्यकता नाही. and the reason behind this is presence of NO2 group at para position. या NO2 ग्रुप पॅरा पोझिशनला आल्यामुळे रिएक्शन कंडिशन आपल्याला हार्ड वापरण्याची आवश्यकता नाही, त्या कमी झाल्या. टेम्परेचर कमी टेम्परेचरला आणि कमी प्रेशरला रिएक्शन होऊ शकते. सेकंड एक्झाम्पल, देर आर 2 NO2 ग्रुप्स, वन इज ॲट ऑर्थो पोझिशन अँड सेकंड ॲट पॅरा पोझिशन. म्हणजे हा डबली किंवा डाय सबस्टिट्युटेड आहे. इट इज कॉल्ड ॲज 2,4-dinitro-chlorobenzene. 2,4-dinitro-chlorobenzene. Here conditions used are aqueous sodium carbonate or NaOH also will run. 403 Kelvin, the temperature आणखी कमी, and H3O plus, that is catalyst used. We get the product 2,4-dinitrophenol. It is the product. That means this reaction takes place easily than the previous one. कारण या ठिकाणी 2 NO2 ग्रुप अटॅच झालेले आहेत, एक ऑर्थो पोझिशनला एक पॅरा पोझिशनला. थर्ड एक्झाम्पल इज the substrate is 2,4,6-trinitrochlorobenzene. जे 2 ऑर्थो पोझिशनला NO2 ग्रुप आणि एक पॅरा पोझिशनला असो. 2,4,6 अशा 3 पोझिशनला 3 नायट्रो ग्रुप्स अटॅच झालेले आहेत क्लोरोबेन्झीन मध्ये. आता या ठिकाणी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणखी एक वाढलेला आहे. In this case, there is no requirement of sodium hydroxide or potassium hydroxide. Also, no requirement of high heating. This reaction, substitution reactions takes place in presence of only water. या ठिकाणी फक्त water as the reagent तुम्ही घेतला आणि warm, slightly warming, slightly increasing in the temperature. The reaction takes place easily and the product is 2,4,6-trinitrophenol. या ठिकाणी 2,4,6-trinitrophenol तुम्हाला product मिळतो. So this reaction takes place further easily than the previous ones. Now why does this happen? असं का होतं? पुढच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघू. आपण जे पहिलं एक्झाम्पल बघितलं होतं, para-nitrochlorobenzene is converted into para-nitrophenol. तर त्या रिएक्शनचं मेकॅनिझम आपण बघू या ठिकाणी. This is the para-nitrochlorobenzene or 4-nitrochlorobenzene. OH minus as the reagent or nucleophile taken. This reaction, this step will be slow step. Now in this mechanism we have 2 steps. First is slow step, second is fast step. The intermediate will be formed in this reaction. So OH minus attacks on the carbon where chlorine is attached in the first step. OH minus attack करतो. OH minus अटॅक केल्यानंतर या ठिकाणी इंटरमिजिएट तयार होतो आणि तो इंटरमिजिएट कसा होतो तर क्लोरीनच्या पुढच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज येतो. आपण जसा रेझोनन्स बघितला होता क्लोरोबेन्झीन मध्ये, त्याच पद्धतीने या ठिकाणी OH मायनस ने अटॅक केल्यानंतर इथं 5 बॉन्ड होतात आणि म्हणून पुढचा पाय बॉन्ड ब्रेक होतो आणि क्लोरीनवर निगेटिव्ह चार्ज त्या ठिकाणी आपल्याला डेव्हलप झालेला दिसतो. क्लोरीनच्या कार्बनच्या पुढच्या कार्बनवर डेव्हलप झालेला दिसतो. Then this negative charge forms double bond in the subsequent position. पुढच्या पोझिशनवर डबल बॉन्ड तयार होतो, त्याच्या पुढचा डबल बॉन्ड ब्रेक होतो आणि निगेटिव्ह चार्ज पॅरा पोझिशनच्या कार्बनवर येतो. तो निगेटिव्ह चार्ज पॅरा पोझिशनच्या कार्बनवर आल्यानंतर पुन्हा कार्बन आणि नायट्रोजनच्या मध्ये डबल बॉन्ड तयार करतो आणि नायट्रोजन ऑक्सिजनच्या मध्ये NO2 ग्रुप मध्ये जो डबल बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होऊन ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज येतो. त्या अगोदर एका ऑक्सिजनवर असतोच निगेटिव्ह चार्ज, दुसऱ्या ऑक्सिजनवर सुद्धा निगेटिव्ह चार्ज येतो.
पुन्हा तो निगेटिव्ह चार्ज परत डबल बॉन्ड तयार करतो ऑक्सिजन आणि नायट्रोजनच्या मध्ये, आणि नायट्रोजन आणि कार्बन मध्ये तयार झालेला डबल बॉन्ड ब्रेक होऊन परत रिंग मध्ये पुढच्या पोझिशनवर डबल बॉन्ड तयार होतो, आणि तिथं डबल बॉन्ड तयार झाल्यानंतर पुढच्या पोझिशनचा पाय बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड ब्रेक होतो, त्या पुढच्या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज तयार करतो, म्हणजेच हे स्ट्रक्चर तुम्हाला मिळेल. आणि त्याच्यानंतर तो निगेटिव्ह चार्ज पुन्हा ज्या कार्बनवर क्लोरीन आहे तो कार्बन आणि शेजारच्या कार्बन याच्यामध्ये डबल बॉन्ड तयार करतो, आणि नंतर मग क्लोरीन त्या ठिकाणी रिमूव्ह आउट होतो, म्हणजे बाहेर काढला जातो. इट लिव्हज, म्हणजेच त्या ठिकाणी फक्त OH ग्रुप राहील. म्हणजे ही स्टेप बघा तुम्ही, या ठिकाणी डबल बॉन्ड किंवा रिव्हर्स रेझोनन्स दिसून येतो, म्हणजे हा रेझोनन्स हायब्रिड आहे याच्यामध्ये हे स्ट्रक्चर, आणि त्याच्यामध्ये ClOH दोन्ही न्यूक्लिओफाइल एका कार्बनवर आहेत. या फर्स्ट स्टेप मध्ये क्लोरीन is removed out, so we get OH group only at this carbon atom, and the product is para-nitrophenol. This product is formed in this second step, which is fast step. आता ह्या स्टेप्स मध्ये हा जो इंटरमिजिएट आहे हा कार्बेनियन आहे, इंटरमिजिएट कार्बेनियन, and this negative charge कार्बेनियन, it is stabilized by the electron withdrawing property of NO2 group, electron withdrawing resonance of NO2 group, म्हणजे nitro group, which is electron withdrawing group. It stabilizes the negatively charged species, and that is carbanion as the intermediate, and therefore in this case the product is formed slightly easily as compared to the unsubstituted haloarine. म्हणजेच फक्त क्लोरोबेन्झीन जर घेतला आपण तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये पॅरानायट्रोक्लोरोबेन्झीन ह्या रिएक्टंट मध्ये किंवा सबस्ट्रेट मध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ही इझिली झालेली दिसून येते. Such group at meta position has practically no effect on reactivity. म्हणजे असा जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मेटा पोझिशनला अटॅच झालेला असेल, फॉर एक्झाम्पल इफ यू टेक मेटा नायट्रोक्लोरोबेन्झीन, तर त्याचा रिएक्टिव्हिटीवर काही परिणाम दिसून येत नाही. म्हणजेच ऑर्थो पोझिशन किंवा पॅरा पोझिशनवर नायट्रो ग्रुप असेल तर रिएक्टिव्हिटी वाढते हॅलोअरिन्सची टुवर्ड्स द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, बट दिस टाइप ऑफ effect is not observed if such a group is present at meta position. Practically no effect is observed in this case, even if there is such a group present on meta position. So in this way, nucleophilic substitution reactions are not observed easily in haloarines, but the reactivity can be increased by the presence of the electron withdrawing substrates on ortho or para positions or at both positions in the haloarines. But at meta position, such group does not affect the reactivity. Thank you.